आपल्या लोकांसाठी उद्या पोट भरण्याचं साधन काहीतरी म्हणूनसाठी आपण रस्त्यावर जे काही उद्योग व्यवसाय करत आहोत त्यांना एक स्थानिक जागा मिळावी ह्या अनुषंगाने त्यांनी पाऊल उचललेलं. पण कुठलंही पाऊल उचलताना सहजासहजी कोणालाही ते भेटत नसतं, थोडा संघर्ष करावा लागतो. आणि साहेब एकटे म्हणजे आपल्या सर्वांना एकटे उत्तरं देत होते इतक्या दिवस. तेव्हा आता असं ते बोलले की मॅडम आपण सगळे एकत्र येऊया आणि सगळे जणून मिळून विचार केला तर काहीतरी करू शकतं. त्यासाठी त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं. तेव्हा एक कमिटी निर्माण झाल्यानंतर साहेबांना कुठे जायचं झालं किंवा पुढे जाऊन कुठला मंत्राशी आपल्याला बोलावं लागलं किंवा उपोषण करावं लागलं तरी त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. कारण आपण नुसतं म्हणतो की आयर साहेबांना आम्ही हे केलंय, आम्ही केलंय, काय करतात काय माहीत, पण कधी पण सर्वांनी एकत्र आलं तर काहीतरी घडतं. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला म्हणून आज आपण त्यांचं संविधान वाचतो, त्यांच्या संविधानाप्रमाणे आपण वावरतो. तसंच आज आपण असं समजूया की आपण एक सामान्य लोक आहोत. आपल्याला इथं गाळा घ्यायचा म्हटलं तर करोड रुपये 50 लाखाच्या वरती लोकांना स्टॉल मिळतो. मग आता त्यांनी काय मेहनत केली, त्यांनी काय कष्ट केलं असेल आपल्याला काय माहीत नाही. डोळे अंधारे त्यांनी केलेले. आपल्याला फक्त माहिती आहे की आता आम्ही तिथं समाज विचारतोय आम्हाला भेटणार स्टॉल एवढं. पण आणि त्याच्यासाठी आपल्याला पण थोडाफार वेळ दिला पाहिजे. कुठल्या ऑफिसला वगैरे जाताना 10-12 जण एकत्र आलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी काहीतरी घडेल. आणि जर तुम्ही नुसते प्रश्न उत्तरच मागत बसला तर आयती उत्तर मला वाटतं भेटणार नाही. आणि मी अध्यक्ष म्हणून थोडंसं बोलते आता, नंतर पुढचं बोलेल. आणि साहेब तुमचं व्यासपीठावर उपस्थित आहे सर्वांचं मी आभार मानते. उपस्थित सर्व सभासदांचा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.